राहुरी शहराच्या विकासासाठी आजपासून नवी सुरुवात करत असून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहुरीसाठी काम करत राहीन एवढा शब्द देतो, असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिलं आहे। राहुरी येथील श्री बुवा सिद्धदेव महाराजांच्या आरती निमित्ताने ते बोलत होते। राहुरी शहराचे मालक मानल्या जाणाऱ्या श्री बुवा सिद्धदेव महाराजांच्या समाधीस्थळी धार्मिक वातावरणामध्ये आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी अक्षय कर्डिले यांनी पायी चालत जाऊन समाधीचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांच्या हस्ते मनोभावे आरती संपन्न झाली। आरतीनंतर त्यांनी भाविकांशी संवाद साधला। या प्रसंगी महिलांनी परिसरातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यावर मी तुमच्या घरातीलच मुलगा आहे असं समजून सर्व समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहीन असा विश्वास त्यांनी महिलांना दिला। समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर पुढे बोलताना कर्डिले म्हणाले की बुवा सिद्धदेव महाराजांच्या आशीर्वादानेच माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होत आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबही प्रत्येक महत्त्वाच्या कार्याची सुरुवात महाराजांचे दर्शन घेऊन करत असत आणि त्याच परंपरेनुसार मीही आशीर्वाद घेऊन राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे। महाराजांप्रती माझी श्रद्धा आणि भावनिक नाते असल्याने मी नेहमी येथे येत असतो। त्यांच्या कृपेने राहुरीमधील कोणालाही अन्याय सहन करावा लागू देणार नाही। प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही देखील त्यांनी या प्रसंगी दिली। तर या कार्यक्रमाला महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती। पुरुष भाविकांनी स्थानिक नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।